तर हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? तर तुम्ही कसे आहात हे मला माहिती नाही, पण मी नक्कीच आज सॅड आहे, खूप सॅड आहे. कारण आज व्हिडिओ बनवायचं कारणच तसं आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामला, यूट्यूबला, मीडियामध्ये, न्यूजला खूप साऱ्या जागा नाव ऐकलं असेल, संकेत भोसले, संकेत भोसले. इंस्टाग्रामला एक हॅशटॅग आहे, जस्टिस फॉर संकेत भोसले, ट्रेंड करत आहे. तर नेमकं हा संकेत भोसले आहे तरी कोण? आणि नेमकं त्यासोबत झालं तरी काय? कारण सगळीकडे चर्चा आहे, संकेत भोसले हत्याकांड, संकेत भोसले हत्याकांड. नेमका हा विषय तरी काय आहे, तर याबद्दलच मी आज मला सांगणार आहे की नेमकं संकेतसोबत झालंय काय. तर हे आज मी तुम्हाला संकेतबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की संकेतसोबत किती मोठा अन्याय झाला आहे. तर चला सुरू करतो. तर संकेत भोसले, तर संकेत भोसलेचं पूर्ण नाव आहे संकेत सुनील भोसले. संकेतचे वडील हे भिवंडीमध्ये रिक्षा चालवतात आणि संकेतला एक बहीण आहे आणि 2 भाऊ आहेत. संकेत हा भिवंडीमधील BNN कॉलेजमध्ये 11वी आर्ट्सला शिक्षण घेत होता. तर त्यासोबत नेमकं झालं काय? तर 14 फेब्रुवारीला नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. 14 फेब्रुवारीला दुपारी 3:30 वाजता संकेतचे वडील हे घरी असताना त्यांच्या मोठ्या मुलाचा म्हणजे संजयचा फोन आला की पप्पा, तुम्ही लवकरच नारपोली पोलीस ठाणे येथे या. त्याचे वडील लगेच तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना समजलं की काही अज्ञात लोकांनी आणि अज्ञात मुलांनी त्यांच्या मुलाला गाडीवर मध्ये बसवून कुठेतरी घेऊन गेले आहेत. जाताना ते आरडाओरडा करत होते, शिवीगाळ करत होते आणि तिथे गेल्यावर त्यांना समजलं की कॉलेजमधल्या एका देवा धोत्रे या मुलासोबत त्याचं भांडण झालं आहे. त्याला पण गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. संकेतचे वडील गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कैलास धोत्रे व देवा धोत्रे यांना त्याच्या संकेतच्या वडिलांनी संकेतबद्दल विचारणा केली असता त्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. आम्हाला माहीत नाही वगैरे वगैरे असं तसं सांगितलं की आम्हाला माहीत नाही की तो कुठे आहे काय, असं तसं सांगितलं. म्हणजे संकेतच्या वडिलांना सांगितलं की आम्हाला तो माहीतच नाही कुठे आहे काय. मग त्यामुळं संकेतच्या घरचे काही न करता तिथून निघून गेले. मग संकेतचा त्यांनी खूप ठिकाणी शोध घेतला, पण संकेत काय त्यांना सापडला नाही. मग त्यांच्याच संकेतच्याच मोठ्या भावाचं नाव दुसरं एका सुमित आहे. त्याच्या मोबाईलवर पोलिसांचा फोन आला की तुमच्या मुलाला कोणीतरी हॉस्पिटलमध्ये, लोटस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यावेळी संकेतचे वडील तिथे हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे चौकशी केली असता त्या संकेत हॉस्पिटलमध्ये नव्हताच. त्यावेळी चौकशी केली असता तिथल्या कामगाराच्या लोकांनी सांगितलं की संकेत याच्या डोक्याला जास्त मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याकरता त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि तिथून मग जवळच असलेल्या रेनबो हॉस्पिटलमध्ये त्याचे वडील गेले आणि जाऊन पाहिलं असता रेनबो हॉस्पिटल अर्जुन फटा येथे हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षामध्ये संकेत भोसले हा पूर्ण रक्ताने माखलेला बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्यावेळी त्यास संकेतच्या वडिलांनी आणि काही मित्रांनी तेथील डॉक्टरांना त्यावर प्रथम उपचार करण्यास सांगितले. त्यावेळी संकेतच्या वडिलांना डॉक्टरांनी सांगितले की संकेत या डोक्यात गंभीर जखमा झालेल्या आहेत. तर त्या ठिकाणी संकेतच्या वडिलांना डॉक्टरांनी सांगितलं की संकेतला डोक्याला गंभीर जखमा झालेल्या असल्याबाबत सांगितले. तसेच संकेत याच्या गळ्याला, मानेवर, छातीवर मारहाण केल्याच्या जखमा, तसेच डावा पाय गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर असल्याचे सांगितले. संकेताच्या डोक्याला जबरदस्त दुखापत असल्याने त्या डॉक्टरांनी KEM हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे संकेतचे वडील संकेतला KEM हॉस्पिटल मुंबई येथे घेऊन आले. संकेत एवढ्या सगळ्या अवस्थेने बेशुद्ध अवस्थेत होता, त्याला काहीच माहीत नाही आणि त्यामध्ये त्यावर तिथं 14 तारखेच्या नंतर ICUमध्ये उपचार सुरू झाला. म्हणजे की संकेतसोबत नेमकं असं काय झालं की संकेतला त्याचा जीव गमवावा लागला. तर 21 फेब्रुवारी रोजी संकेतने त्याचा जीव गमावला. उपचार दरम्यानच हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. तर संकेतसोबत नेमकं काय झालं असं की त्याला त्याचा जीव गमवावा लागला? तर खूप साऱ्या न्यूजनुसार सांगण्यात येते की नेमकं काय झालं. तर नेमकं त्या दिवशी काय झालं? 14 फेब्रुवारी रोजी शहरातील BNN कॉलेजजवळ धक्काबुक्कीवरून देवा धोत्रे आणि संकेत याच्यात वाद झाला होता. यानंतर हाणामारी झाली. काही वेळानंतर देवा, त्याचे वडील कैलास आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संकेतचे अपहरण केले.
मारहाणीनंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत फेकण्यात आले. गंभीर जखमी संकेतवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी म्हणजेच 21 फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला. तर संकेत भोसले याच्या अपहरणानंतर त्याला बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी शहर शिवसेना उपप्रमुख शिंदे गट कैलास धोत्रे याला अटक करण्यात आली आहे. भिवंडी शहर पोलिसांनी धोत्रे यांच्यासह 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्येतील आणखी एक आरोपीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आता अटक केलेल्या आरोपींची संख्या सध्या 7 आहे. पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर बघा गाईज, एका छोट्या वादातून एका मुलाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. तर तुम्ही बघू शकता, मी बाजूला संकेतची ID देतोय. तुम्ही जाऊन इंस्टाग्रामवर चेकआउट करू शकता. तो रील्स बनवत होता. त्याचे 50K पेक्षा जास्त फॉलोअर्स असतील इंस्टाग्रामला. तर जास्त काही न बोलता मी त्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि प्रार्थना करतो की त्याला न्याय भेटेल, त्याच्यासोबत अन्याय होणार नाही. तुम्ही पण प्रयत्न करा की त्याला न्याय मिळून जाईल. हा व्हिडिओ खूप शेअर करा, इतका शेअर करा की त्याला न्याय भेटण्यास मदत होईल आणि ज्यांना कोणाला माहीत नाही की संकेत हत्याकांड काय आहे ते पण माहीत होईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या स्टोरीसोबत. तर आजची स्टोरी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईफमध्ये आयुष्यात सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. आपल्याकडून धक्का लागला तरी सॉरी बोला. वाद निर्माण होणार नाहीत आणि अशा घटना घडणार नाहीत. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो.